नमस्कार मंडळी, टेस्टी चवमध्ये तुमचे स्वागत आहे। आता एवढा कडक उन्हाळा पडला आहे, म्हणजेच वाळवण चालू झालं असणार। मग आता मी त्यातलीच एक रेसिपी तिखट सांडगे म्हणून करणार आहे। आणि थांबा, तुम्हाला सगळी तिखट सांडग्याची प्रमाणबद्ध रेसिपी मी देणार आहे, मग त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। अशाच उन्हाळी वाळवणच्या रेसिपी आपल्या पेजवर येणार आहेत। तिखट सांडगे करण्यासाठी मी तूर डाळ, वाटाण्याची डाळ, मसूर डाळ, मुगाची डाळ, हरभरा डाळ, उडद डाळ, मटकीची डाळ, परत मसुरा, उडदाची डाळ, ह्या सगळ्या डाळी ह्या तिखट सांडगेला महत्त्वाच्या आहेत। ह्या अशा एवढ्या डाळी घेऊन तुम्ही तिखट सांडगे केले तर तुमची एक नंबर भाजी किंवा आमटी व्हायला पाहिजे। ह्या डाळींचे सगळे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। आता ह्या डाळी मी दळून आणणार। पीठसुद्धा जरासं असं एकदम बारीक करायचं नाही, भरभरीत करायचं। आणि मग आता ह्या डाळी दळून आणतो आणि आपण सांडगे करूया। आता आपण सांडग्याची डाळ सगळी दळून आणल्या, दळूनसुद्धा भरभरीत आणायचं। आता ह्यो लसूण ठेचून घेतो, लसणामुळे सांडग्याला चांगली चव येते। जवळजवळ मी अर्धी वाटी लसूण घेतली आहे। मी असं सांडग्याला भरभरीत पीठ दळून आणले। आता आपण पीठ घेतलं, पिठात हळद 1-1.5 चमचा, मिरची पूड बेडगी आहे माझी, त्यामुळे कलर पण चांगला येतोय आणि चवीला लागतात। जरा कोथिंबीर घातली, लसूण ठेचून घातलं 2 गड्डे। लसूण जेवढा जास्त तेवढा सांडग्याला चव चांगली येते। आता हे मळून एक अर्धा तास ठेवायचं आणि सांडगं घालायला घ्यायचं। पावसाळ्यात तीन भाजी करायला बरं पडते सांडग्याची। असं तेल टाकून घेऊया पसरून, म्हणजे चिकटणार नाहीत सांडगे। असं सगळीकडे असं तेल लावून घ्यायचं। मुटकं घालायचं, ही जुनी पद्धत आहे, पण सांडगं घालताना असं मुटकं घालायचं। हे असं 5 मुटकं घालायचं, हळदी कुंकू लावायचं आणि मग आपण सांडगं घालायचं चालू करायचं। अशी ही प्रथा आहे जुनी। आपण बारीक बारीक सांडगे घालून घेऊया। जर थोडंसं पाण्याचा हात लावायचा, मग असा गोळा घ्यायचा। असा गोळा घेऊन असं थोडं पाण्यात हे करून हात लावून असंच चालू करायचं। असं बारीक सांडगे असं मुटका जरा पाण्याचा हात लावून असं सांडगं घालायला घ्यायचं। बारीक मोठे तुम्हाला कसं आवडतील तसं घालायचं। असं आम्ही गावाकडं शाळेत असताना उन्हाळी सुट्टीला गेल्यावर आजीकडं असं हे सांडगं घालण्यातच सगळे सुट्टी जायची। आणि ज्यांच्या घरात टेरेस तिथं सगळं गाव गोळा व्हायचं। तुमच्या पण अशाच जुन्या काय आठवणी आहेत काय? शेतात जायचं, आजी वरण्याच्या शेंगा गाडग्यात हे करायची। सगळी नातवंड आली की आजी वरण्याच्या शेंगा की उकडायची गाडग्यात, आणि आम्ही शेतात बसून आंब्याच्या झाडाखाली बसून खायचं। हे सांडगं चांगलं 2-3 दिवस वाळवायला पाहिजे, मग आपल्याला भाजी किंवा आमटी करता येते याची सांडग्याची। आता ठेवलं तर पावसाळभर आपल्याला जातात आमटी भाजी करायला। आता हे वाळल्यानंतर 2-3 दिवसांनी तुम्हाला दाखवतो। पाहू शकता आपले सांडगे तयार झालेले आहेत। 2-3 दिवस ऊन दिलं आहे आणि असे कटकटीत छान वाळल्यात। आता ही जी आपण भाजी किंवा आमटी करू शकतो। आज आमटी व्हायला लागते याची मग। अरे करूया की, आणि तुला डब्याला भाजी देतो की डाळ घालून। तुम्हाला काय आवडते सांगा? आमटी म्हणजे सांडग्याची आमटी आवडते काय भाजी आवडते? दोन्ही पण चांगलं होते, आमटी पण आणि भाजी पण आवडते, क्वालिटी होते। आणि असंच आपल्या नवनवीन वाळवण्याच्या रेसिपी आता येणार आहेत पेजवर, त्यामुळे लगेच जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। आणि जर जुने असेल तर काय नाही, तुम्ही काय करू नका, फक्त तुमचं प्रेम कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा। देतातच की तिथे। हां, चला नवीन रेसिपीसह भेटूया। धन्यवाद।